EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल पदासाठी अतिसंभाव्य अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। हे प्रश्न काल झालेल्या शिफ्ट सेकंड आणि थर्डमधले काही लिमिटेड प्रश्न आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रेसी क्वेश्चन आपणापर्यंत नक्कीच पोहोचू शकेल। या व्हिडिओवर जर आपण नवीन असाल, या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आपणापर्यंत आपल्या मोबाईलवर नक्कीच नवनवीन व्हिडिओ असेच आपल्याला येत जातील व महत्त्वपूर्ण माहिती आपणापर्यंत नक्कीच आम्ही पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, विलंब न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, खालीलपैकी डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? खालीलपैकी डेक्कन सभेची स्थापना ही न्यायमूर्ती रानडे यांनी केली आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, आर्टिकल 142 कशाशी संबंधित आहे? गेल्या वर्षाला होता। आर्टिकल 142 हे कशाशी संबंधित आहे? तर आर्टिकल 42 हे विवेकाधिकार प्रदान करण्यासाठी संबंधित आहे। विवेकाधिकार प्रदान करण्यासाठी संबंधित आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, आर्टिकल 121 कशाशी संबंधित आहे? आर्टिकल 121 हे या ठिकाणी संसदेत मुक्त भाषणास प्रतिबंध यासाठी आर्टिकल 121 संबंधित आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण 4 नंबरचा, ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश कोणता आहे? तर डाउन्स हा ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, हिंदू पौराणिक कथामध्ये अंगकोर वाटण्याचे प्रतीक टिंबटिंब आहे, तर मेरू पर्वत हे आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर संसद यांना राष्ट्रपतींना दूर करण्याचा अधिकार असतो। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, मौर्यपूर्व काळामध्ये भारताला टिंबटिंब म्हणून ओळखला जात असे। मौर्यपूर्व काळामध्ये भारताला टिंबटिंब म्हणून ओळखला जात असे, तर या ठिकाणी पूर्व समुद्राची राणी म्हणून ओळखला जात असे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, निखालस या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? निखालस या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द हा वरील सर्व म्हणजे शुद्ध, निर्भळ व स्पष्ट असा आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 9 नंबरचा असा आहे, डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते? डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते? तर या ठिकाणी जीपीएस संगणकीय सॉफ्टवेअर आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, GATT या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर जकार्ता या शहरामध्ये GATT या संस्थेचे मुख्यालय आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, ऋग्वेदात खालीलपैकी कुठल्या प्राण्याचा उल्लेख आढळतो? तर लांडगा या प्राण्याचा ऋग्वेदामध्ये उल्लेख आढळतो। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, एकशिंगी गेंडा कोणत्या राज्यात आढळतो? एकशिंगी गेंडा हा आसाम या राज्यामध्ये आढळतो। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, द्विकल्पीय पर्वती म्हणजे वरती पठारावर कोणत्या महिन्यात पाऊस पडतो? द्विकल्पीय वरती पठारावर कोणत्या महिन्यात पाऊस पडतो? तर जून महिन्यात पाऊस पडतो। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, Ctrl+C शॉर्टकट की कशासाठी वापरतात? तो कॉपी करण्यासाठी शॉर्टकट की वापरतात। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतातील राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्ष असतो? भारतातील राष्ट्रपती पदाचा हा कार्यकाळ 5 वर्ष असतो। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या
सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमनामा आदेश यांची अंमलबजावणी व प्रकटीकरण कोणत्या कलमानुसार करतात? 142 या कलमानुसार करतात. हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, एरावत कॅम्प्युटरला जगामध्ये कितवा नंबर आहे? एरावत कॅम्प्युटरला जगामध्ये कितवा नंबर आहे? तर 75वा नंबर आहे. हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, सोमवृक्ष कोणत्या वेदात निर्माण झाला आहे? सोमवृक्ष कोणत्या वेदात निर्माण झाला आहे? तर ऋग्वेदात निर्माण झालेला आहे. हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, एकाच क्रीडा प्रकारात 2 ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू? तर या ठिकाणी सुशील कुमार हा भारतीय खेळाडू आहे. तर डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, कबड्डीचा पहिला विश्वचषक कधी खेळला गेला? कबड्डीचा पहिला विश्वचषक कधी खेळला गेला? तर 2004 मध्ये खेळला गेला. हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, भारतात पहिली रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क कुठे सुरू करण्यात आला? भारतात पहिली रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क कुठे सुरू करण्यात आला? तर कर्नाटक या राज्यामध्ये सुरू करण्यात आला. हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, कोणत्या देशामध्ये खानून हे चक्रीवादळ आले होते? कोणत्या देशामध्ये खानून हे चक्रीवादळ आले होते? तर जपान या देशामध्ये खानून हे चक्रीवादळ आले होते. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश कोणता आहे? ऑस्ट्रेलियामधला टाउन्स हा गवताळ प्रदेश आहे. डाउन्स हा गवताळ प्रदेश आहे. डाउन्स हा गवताळ प्रदेश ऑस्ट्रेलियामधला आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, निलगिरी पर्वतरांग भारताच्या कोणत्या दिशेला आहे? निलगिरी पर्वतरांग भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर दक्षिण या दिशेला निलगिरी पर्वतरांग भारताच्या दक्षिण या दिशेला आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, राज्यांचे कार्यकारी अधिकार कोणत्या नियंत्रणाखाली असतात? राज्यांचे कार्यकारी अधिकार कोणत्या नियंत्रणाखाली असतात? तर राज्यपाल यांच्या नियंत्रणाखाली असतात. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, विदा सावरकर हे खालीलपैकी कोणाला गुरु मानत होते? तर या ठिकाणी जोसेफ मॅझिनी यांना विदा सावरकर हे गुरु मानत होते. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो, वयाच्या 105व्या वर्षी कोणत्या समाजसुधारकाचे निधन झाले? तर महर्षी कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. हे ऑप्शन योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, लुना 25 ही कोणत्या देशाची चंद्रयान मोहीम होती? लुना 25 ही रशिया या देशाची चंद्र मोहीम होती. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. ती अयशस्वी झाली. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष कोण होते? प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष हे निखिल बॅनर्जी होते. बी हे ऑप्शन करेक्ट होईल. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, केंद्र आणि राज्य संबंध भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत? केंद्र आणि राज्य संबंध भारतीय घटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत? तर भाग क्रमांक 11 मध्ये आहेत. भाग 11 मध्ये आहेत. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा असा आहे, वाघा बॉर्डर खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर वाघा बॉर्डर ही खालीलपैकी पंजाब राज्याशी संबंधित आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा असा आहे मित्रांनो, विगमन तर्कशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर फ्रान्सिस बे यांना तर्कशास्त्राचे जनक म्हणतात. हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा असा आहे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1949 या वर्षी यांची स्थापना झाली. हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा असा आहे, मुघल सत्तेची स्थापना कोणी केली? मुघल सत्तेची स्थापना ही बाबर यांनी केली. हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा असा विद्यार्थी मित्रांनो, CDAC या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1988 या वर्षी झाली. हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा असा मित्रांनो,
नंबूथिरी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर या ठिकाणी चित्रकला या क्षेत्राशी संबंधित होते. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 37 नंबरचा असा आहे मित्रांनो, B3 जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय? B3 जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय? नियासिन. हा IMP क्वेश्चन आहे, कालच्या पेपरमध्ये आलेला आहे. B3 जीवनसत्वाचे रासायनिक नाव नियासिन असे आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा असा आहे मित्रांनो, पहिला T20 विश्व कप विजेता देश कोणता आहे? पहिला T20 विश्वकप विजेता कोणता देश आहे? तर भारत देश हा आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा असा आहे, एकसिंगी गेंडा कोणत्या राज्यात आढळतो? एकसिंगी गेंडा हा उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल या सर्व राज्यामध्ये आढळतो. वरील सर्व डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 40 नंबरचा असा आहे, लोकसभेमध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित सीटेची संख्या किती आहे? तर 84 सीटेंची आरक्षित संख्या आहे अनुसूचित जातीसाठी लोकसभेमध्ये. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण महत्त्वपूर्ण काल झालेल्या पेपरमधले शिफ्ट सेकंड, फर्स्ट, सेकंड, थर्डमधले सर्वच क्वेश्चन आपण कव्हर केले. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.